हाय ऑल ऑफ यू. टक्केवारीवरील आणखीन एक महत्त्वाचा टाईप पाहूया. एका परीक्षा केंद्रावरील 22% विद्यार्थी म्हणजे 264 विद्यार्थी नापास झाले तर त्या केंद्रावरील परीक्षार्थी किती होते? तर पहा, 22% याचा अर्थ आहे की 100पैकी 22 विद्यार्थी नापास तर कितीपैकी 264. तर मांडणी करून घ्या. 100पैकी 22 विद्यार्थी नापास तर कितीपैकी 264. पहा मांडणी कशी केली. अशा प्रकारे मांडणी केली आणि आपण एक्सची किंमत काढली की आपल्याला योग्य उत्तर भेटते. आता हे जे छेदस्थानी एक्स आहेत ते अंशस्थानी जाणार आणि ह्या 22/100चा गुणाकार व्यस्त ह्या साईडला येणार. तर पहा, एक्स बरोबर 264 गुणिले 100/22. आता भाग लावा. 2 किती म्हटले ते गुणाकार करून घ्या आणि भागिले काय आहेत 22. आता 22ने भाग लावायचे. बघा, 22 एके 22 राहिले 2 राहिले 4, 22 दुनी 44 आणि हे 2 शून्य उत्तरात द्यायचे. म्हणजे 1200 परीक्षार्थी त्या केंद्रावर होते आणि त्यापैकी किती नापास झालेले आहेत? 264. अशा प्रकारे हा जरा अवघड टाईप आहे, तो तुम्हाला अगदी मी सोपा करून सांगितलेला आहे. थँक्यू.